त्याच्यानंतर PhDच्या विद्यार्थ्यांचे सगळे प्रश्न प्रलंबित आहेत. त्याच्यानंतर UPSC UPSC बाबतीत काय झाले 2023-24 ला महाज्योतीने 1750 ची जाहिरात काढली आणि आपल्याकडे फक्त 750 ची निघाली. त्याच्यानंतर MPSC का UPSC त्यांची 1500 ची निघाली, आपली 750 ची निघाली. ज्यावेळेस तुमच्या तिथे सह्याद्रीला बैठका झाल्या तिथं होकारार्थी उत्तर आली आणि नंतर तारादूत प्रकल्प इथून सांगितलं की खालीवरती प्रस्ताव करून आम्ही पाठीने नाही ना केलं साहेब, पण काय त्या सगळ्या प्रलंबित आहेत. गेल्या 10 दिवसापूर्वी आम्ही त्यांच्याकडे प्रश्न दिले, 10 दिवसात करतो म्हणजे त्यांनी पण केलं नाही साहेब. हे सगळे प्रलंबित आहेत. आम्ही त्यांच्याच केबिनमध्ये बसलोय आता. ते तारादूत व्हावं ही आमची प्रामुख्याने मागणी. भले तारादूतचा प्रॉब्लेम असेल तर शाहू दूत करा, सारथी दूत करा, पण हे पुढे प्रस्तावच पाठवत नाहीत साहेब. 3 वर्ष झालं. आणि त्याच्यानंतर साहेब हा मग ह्याच्याशिवाय हीच मागणी आहे साहेब आमची. त्यांचा प्रस्ताव पाठवूया तुम्ही म्हणल्याप्रमाणे. आणि बाकीचे मुद्दे पण साहेब मार्गी लागले पाहिजे. PhDच्या मुलांचा प्रश्न आहे त्याने हा सर ओके. ते एकच मिनिट साहेब त्या काकांकडे देतो, त्यांनाही सांगा तेवढं साहेब पटकन करावं तुम्ही. देतो. बोला भाऊ चालू आहे. हॅलो सर नमस्कार. काकडे आपल्या ठरल्याप्रमाणे ते तारादूत प्रस्ताव पाठवून मांडतात ना. हो ते सगळे प्रस्ताव पाठवायचे. पाठवतो सर. येस सर. हो सर उद्याच जाईल आपल्याकडे. उद्या पाठवा जी. हा सर. हॅलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. स्वराज्य पक्षाचा विजय असो. एक मराठा लाख मराठा. एक मराठा लाख मराठा. हे बघा शांत.